शहरातील 13 उद्यानांचे नूतनीकरण करण्यात आलंय। त्यासाठी 6.25 कोटी खर्च झाले आहे। त्यापैकी 1 ते 2 बागा वगळता अन्य बागांची योग्य देखभालाअभावी दुरवस्था झाली आहे। 7 रस्ता येथील मुख्य रस्त्याजवळील राजाराणी नावाने ओळखले जाणारे उद्यान हे अक्षरशः तळीरामांचे उद्यान झालं आहे। मुख्य ठिकाणी हे उद्यान असल्याने या ठिकाणी अनेक लहान मुले, वयस्कर, तरुण तरुणी व्यायामासाठी येत असतात, परंतु येथे बिनधास्त खुलेआम मद्य पित असल्याचे चित्र काही तरुण दिसत आहे। नशेमध्ये धूर झालेली हे युवक येणाऱ्या सामान्य नागरिकांना काही केलं तर याचा जबाबदार कोण, याचा जाब सोलापूरकर विचारत आहे। दरम्यान महापालिकेकडे देखभालीचे नियोजन नसल्याने उद्याने ओस पडत असताना केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत 2.60 कोटी रकमेतून बागांच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव आणला होता। विकासाच्या नावाखाली निधीची तरतूद करायची, मक्तेदारांना मोठं करायचं, नंतर देखभाल दुरुस्तीबाबत उदासीन भूमिका घ्यायची, असे महापालिकेच्या कामकाजाचे धोरण दिसते। दरम्यान काय वाटतं या प्रकरणावर तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।